फडणवीसांच्या एक्स वाय या टीकेनंतर जोरदार जुंपलेली आहे। पवार एक्स बोलले की वाय समजायचं अशी टीका फडणवीसांनी केली होती। पाकशी क्रिकेट खेळून मोदींनी एक्स वाय झेड केली अशा शब्दांमध्ये राऊतांनी हल्लाबोल केलाय। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय। आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत। पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत। त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय बोलू। काय करतायत, अमित शहा काय करतायत, राष्ट्रवादावरती प्रवचनं झोडायची आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे। हे भारताची एक्स वाय झेडच आहे ना केलेली त्यांनी। मी दुसरा शब्द वापरणार नाही। याला पोस्टात चिटकवलं, याला PWD मध्ये चिटकवलं, तसं त्यांना मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात चिटकवलंय म्हणून तुम्ही नेते आहात। यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत शरद पवारांपर्यंत ही नेतृत्व जनतेने निर्माण केलेली आहे। ही कर्तबगार नेतृत्व आहे, लक्षात घ्या। चिटकवलेले नेतृत्व नाही तुमच्यासारखे नोकऱ्या चिटकवतात तशा। सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचं ते मत असेल, पण एक गोष्ट ते मान्य करतात ना की प्रॉब्लेम तर आहे। ज्याला या राज्याची, या काळ्या मातीची, या महाराष्ट्राच्या भारतावर प्रेम आहे तो प्रत्येक जण अस्वस्थ आहे। मग ती कालची मॅच असेल, आतंकवादी पेहलगामचा हल्ला असेल, तेव्हा ही जी आज राजकीय परिस्थिती या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांनी करून ठेवली आहे।